शिरोळ तालुक्यात शासनाच्या वाळू उपसा धोरणाचा फज्जा उडाला, धनाजी चुडमुंगे यांची माहिती। गोरगरीब लोकांना मोफत व मध्यम वर्गाला कमी किमतीत बांधकामाला वाळू उपलब्ध व्हावी म्हणून शासनाने राज्यव्यापी वाळू उपसा करण्याचं धोरण घेतलं होतं। त्याच धोरणाच्या अनुषंगाने कृष्णा नदी शिरोळ तालुक्यात 4 गावात 6 ठिकाणी वाळू उपशाला परवानगी दिली होती। परवानगी देताना उपसा केली जाणारी सर्व वाळू शासनाने दिलेल्या नियमाटी पाळून निघणारी संपूर्ण वाळू निश्चित केलेल्या डेपोवर एकत्र करून शासनाच्या दराने आणि शासन सांगेल त्या नागरिकाला द्यायची होती। उपसा करणाऱ्या ठिकाणी आणि डेपोच्या ठिकाणी कॅमेरे बसवायचे होते। वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस सिस्टम व परवानाधारक वाहनातूनच वाळू वाहतूक करण्याचं बंधन होतं। शिरोळ तालुक्यात अर्जुनवाड, घालवाड, कवटेगुलंद, शेडशाळ या गावात 6 ठिकाणी वाळू जागा ठरवून देण्यात आल्या होत्या। वरील अटी नियमांचं पालन न करताच गेले 8 दिवस रात्र वाळू उपसा सुरू ठेवून हजारो ट्रक वाळू गायब केली, तरी तहसील कार्यालयाला याची माहिती नाही, हे एक आश्चर्य म्हणावं लागेल। शासनाने 1 टन वाळू डेपोवर 500 ते 750 रुपये दराने द्यायच्या धोरणात नमूद केलं। तसेच घरकुलसाठी लागणारी वाळू मोफत देण्याचं शासन आदेशात आहे, पण गेल्या 8 दिवसात एकाही व्यक्तीला या दराने वाळू न देता या ठेकेदारांनी ही वाळू बाजारभावाने विकून शासनाला चुना लावलाय। शासन आदेशानुसार कोणतीही कार्यवाही झालेली नसताना इतक्या मोठ्या प्रमाणात वाळू काढली कशी जाते हे विचार करण्यासारखं आहे। शिरोळ तहसील कार्यालय आणि गावोगावचे ठेकेदार यांच्या संगनमताशिवाय हे शक्य नाही। आज आम्ही सर्व ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष महसूल अधिकाऱ्यांना दाखवल्यानंतर हा सर्व गैरप्रकार चव्हाट्यावर आला आणि तो आजपासून थांबला। पण महसूल विभागाच्या नाकाच्या खाली गौण खनिज लूट इतके दिवस कशी चालली हे गौड बंगालच आहे, असा आरोप आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी केला। एक ब्रास वाळू साधारणतः 2500 ते 3000 रुपये दराने शासनाने उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना असताना आज तीच वाळू 7000 ते 10000 ब्रासने विकली गेली। त्यामुळे शासनाच्या धोरणाचा फज्जा तर उडालाच आहे, पण गरीब मध्यमवर्गीयांना याचा कोणताही लाभ झाला नाही आणि गौण खनिजाची लूट बेधडक केली गेली, असेही त्यांनी यावेळी शेवटी बोलताना सांगितलं आहे।